पहिल्याच प्रयत्नात इतकी परफेक्ट मसाला मूग डाळ बाटी आज बनवली आहे। कशी बनवली बघूयात। भिजवलेली मुगाची डाळ मी घेतलेली आहे। 2 तास मूग डाळ भिजत घातली होती। त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली। एका परातीमध्ये काढून घ्यायचे, त्यामध्ये मसाले ॲड करायचे। मी इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरी पावडर, बडीशोप पावडर, त्यानंतर यामध्येच मी ओवा घातलेला आहे, पांढरे तीळ घातलेले आहेत, त्याचबरोबर इथे हिंग घातलेला आहे, थोडासा सोडा ॲड करायचा आहे आणि तूप घालायचं आहे। 3 चमचे इथे तूप घातलेलं आहे, त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं करत ॲड करायचं आहे, कारण आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। जेवढं आपल्याला डाळीमध्ये मावेल तेवढं पीठ इथे घालायचं आहे। मी 1.5 कप घातलेलं आहे। आता हे बघा, याचे भिजलं 10 मिनटं हे पीठ, की त्यानंतर आपल्याला याचे गोळे तोडून घ्यायचेत आणि या पद्धतीने मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे। त्यावरती परत एकदा तूप लावले आणि पीठ थोडंसं पसरवून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला ही चपाती फोल्ड करत जायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे। वरून बघा मी पीठ लावले, पुन्हा एकदा एक स्ट्रेट पट्टी तयार करून घेतलेली आहे, त्यालासुद्धा तूप लावून घेतले, थोडंसं पीठ वरून घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या पद्धतीने रोल करायचा आहे आणि हा रोल आपल्याला चाकूच्या मदतीने किंवा एका धाग्याच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे। तर हे मी कट करून घेतलेलं आहे। आता जी कट केलेली बाजू ती खालच्या बाजूने ठेवायची आणि वरून या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपली ही बाटी इथे तयार झालेली आहे। याच पद्धतीने बाकीचे बाटी आपण तयार करून घ्यायच्या आहेत। आता हे आप्पे पॅनमध्ये मी शेकवून घेणार आहे। तर मी आप्पे पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे, त्यावरती तूप घातलेलं आहे। व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तूप आणि त्यामध्ये आपल्याला ही एक एक बाटी ठेवून द्यायची आहे। झाकण ठेवून थोडं 5 मिनटं एक वाफ पण येऊ द्यायची आणि त्यानंतर आलटून पलटून जिथे आपल्याला कच्चं वाटतंय ती बाजू खाली वर करून आपल्याला या छान खरपूस अशा बाटी भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे माझी बाटी तयार झालेली आहे। डाळ बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या होत्या, कुकरला लावून घेतल्या, त्यामध्ये टोमॅटो घातला, कुकरला डाळ शिजल्यानंतर याची मस्त अशी डाळ बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही डाळ प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि बाटीसुद्धा तोडून आपल्याला या डाळीमध्ये घालून जसं आवडेल तसं खाऊ शकता। तर नक्की ट्राय करा। पहिल्याच प्रयत्नात माझी बाटी खूप छान झाली होती। तुम्हीसुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।